नमस्कार, मी महाराष्ट्र ऑनलाईन न्यूज चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टाइम मॅगझिनच्या टाइम पर्सन ऑफ इयर पुरस्काराच्या दावेदारांच्या यादीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना स्थान दिले आहे। मोदीबरोबरच या यादीमध्ये जगातील नेते, उद्योगपती आणि मनोरंजन क्षेत्रातील 50 व्यक्तींच्या नावांचा समावेश आहे। पुढील महिन्यात टाइमच्या पर्सन ऑफ इयर 2014 ची घोषणा केली जाणार आहे। ज्यानं पर्सन ऑफ इयरचा पुरस्कार जिंकावा असं वाटत असेल त्या व्यक्तीला वोट करण्याचं आवाहन टाइम्सनं वाचकांना केलं आहे। पुढील महिन्यात वाचकांच्या आवडीची घोषणा केली जाईल। टाइमचे संपादक या 50 व्यक्तींमधून त्या व्यक्तींची निवड करतील। गेल्या वर्षी आपल्या जीवनावर प्रभाव टाकणाऱ्यांना या पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे। मोदींना आतापर्यंत 3.8% मते मिळाली आहेत। मोदी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन आणि नोबेलच्या शांतता पुरस्काराचे मानकरी ठरलेली मलाला आणि इबोलाचा उपचार करणारे डॉक्टर आणि नर्स नंतर सर्वाधिक मतं मिळणारे म्हणून समोर आले आहेत। लोकसभा व विधानसभा निवडणुकीत व नंतर बरे वाईट अनुभव घेतल्यानं शिवसेनेच्या नेतृत्वानं संघटनेत फेरबदल करण्याचे संकेत दिले आहेत। त्याचा भाग म्हणून वेगवेगळे बदल सुरू आहेत। खासदार संजय राऊत यांना प्रवक्ते पदावरून डच्चू देतानाच कडवे शिवसैनिक अरविंद भोसले, अमोल कोल्हे यांची प्रवक्तेपदी निवड करण्यात आली आहे। अडगळीत गेलेले मनोहर जोशी, विधानसभेत गोरेगावमधून पराभूत झालेले सुभाष देसाई, महिला आघाडीच्या श्वेता परुळेकर यांचाही प्रवक्ते पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे। खासदार अरविंद सावंत, आमदार विजय शिवतारे यांच्यासह डॉक्टर मनीषा कायंदे यांची प्रवक्तेपदी वर्णी लागली आहे। नीलम गोरे यांची प्रवक्तेनी म्हणून निवड कायम ठेवण्यात आली आहे। संजय राऊत व मनोहर जोशींनी वारंवार वादग्रस्त वक्तव्ये करीत पक्षाला व पक्ष नेतृत्वाला अडचणीत आणल्यानं तर कार्यक्षम असल्याचा ठपका ठेवल्यानं सुभाष देसाईंची हकलपट्टी झाल्याचं समजतं आहे। शिवसेनेतील खांदापालटाबाबत खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे की नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे। नव्या दमाचे नेतृत्व करणं ही प्रत्येक पक्षाची जबाबदारी असते, म्हणूनच नवीन प्रवक्ते निवडले जातात। मनोहर जोशी, सुभाष देसाई, दिवाकर रावते, संजय राऊत यांच्याकडे प्रवक्तेपदाची जबाबदारी नसली म्हणून त्यांनी बोलायचं नाही असा याचा अर्थ होत नाही। हे सर्व नेते शिवसेनेच्या नेतेपदी विराजमान आहेत। पक्षीय पातळीवरचा हा स्वागतार्ह बदल असून यात कोणतंही राजकारण नाही व माध्यमांनी ते करू नये अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे। डेंग्यूमुळे अंतर्गत रक्तस्राव झाल्यानं भुईवाड्यातील प्रज्ञा पाटेकर या 12वीच्या 18 वर्षीय तरुणीचा शुक्रवारी मृत्यू झाला। 4-5 दिवसापासून ती तापाने फणफणली होती। डेंग्यूच्या साथीचा औरंगाबादेतील 19वा हा बळी आहे। सुरुवातीला ताप आल्यानंतर प्रज्ञाला उपचार घेतले आणि थोडा आरामही पडला होता, परंतु मंगळवारी पुन्हा ती तापाने फणफणली। नंतर तिला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। तपासणीत प्लेटलेट्स कमी झाल्याचं आढळून आलं, त्यामुळे डेंग्यूची चाचणी करण्यात आली। डेंग्यूची लागण झाल्याचं निदान होताच तिला वॉर्ड क्रमांक 6 मध्ये दाखल करण्यात आलं। मात्र गुरुवारी रात्री तिचा रक्तदाब एकदम कमी झाला। नंतर तिला MICU मध्ये दाखल करण्यात आलं। येथे कृत्रिम श्वासोच्छ्वास देण्यात येत होता। प्रज्ञा मिलिंद महाविद्यालयाची विद्यार्थिनी होती, मात्र गुरुवारी ती मरण पावली। हॅपी एंडिंग अभिनेता सैफ अली खानच्या काही हिट सिनेमांचा मॅशअप आहे। सिनेमात एक सीन असा आहे, त्यामध्ये आंचल इलियाना डिक्रूज काही लोकांना पुस्तके वाचून बोर करते। त्यामध्ये प्रेक्षकांना मोबाईल खेळताना झोपताना दाखवले आहे। काहीच असाच नजारा थिएटरमध्ये सुद्धा दिसून आला। सिनेमाची काही कहाणी अरमान गोविंदाच्या अवतीभोवती गुंफण्यात आली। तो कधी काळी प्रसिद्ध असतो। अरमान आपल्या स्टारडमला वाचवण्यासाठी एका बॉलिवूड सिनेमाची पटकथा हॉलिवूड स्टाईलमध्ये लिहिण्याचा विचार करतो। त्यासाठी तो हॉलिवूडमध्ये जातो। तिथे त्याची ओळख हॉलिवूड सुपरस्टार युडी सैफ अली खानशी होते। युडीने मागील काही वर्षापासून कोणतीच पटकथा लिहिलेली नाहीये। युडीला रोमॅन्टिक कॉमेडी सिनेमा लिहिता येत नाही। अरमानच्या म्हणण्यावरून तो एक अशीच पटकथा लिहिण्यास मजबूर होतो। त्यासाठी तो प्रेमाच्या आणि प्रेरणेच्या शोधात निघतो। या कामात गर्लफ्रेंड आंचल युडीची मदत करते। विशाखा कल्की कोचलिन अमेरिकन रिटर्न तरुणी असते। ती युडीसाठी क्रेझी असते। त्यानंतर हे सर्व मिळून काय करतात, सिनेमात काय कॉमेडी होते, याची हॅपी एंडिंग कशी होते हे पाहण्यासाठी तुम्हाला थिएटरमध्ये जावं लागेल। आपल्या काही सूचना अथवा समस्या असल्यास आम्हाला या पत्त्यावर संपर्क साधावा। आमचा पत्ता B24 महावीर मार्केट, सेक्टर 18, वाशी, नवी मुंबई। उद्या पुन्हा भेटू विशेष घडामोडींसह। तोपर्यंत धन्यवाद।